हे बघा, प्रवीणदादा गायकवाड, मी कायम बेगडी पुरोगामी यासाठी म्हणतोय की प्रवीणदादा गायकवाड नेहमी मनुवादी भाजपवरती टीका करतात. मग अजितदादा पवार त्याच मनुवाद्याच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधले खीर वरपण्याचं काम करतायत ना, खीर वरपतायत. मी ग्रामीण अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय. अजितदादा पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपतायत आणि तुम्ही कुणाची भाषा बोलताय आणि म्हणे शेवटाची सुरुवात. कसल्या शेवटाची सुरुवात? अरे तुम्ही नेहमी सत्तेत बसलाय, सत्तेच्या बाहेर कधी बसला ते सांगा ना. कधी बहुजनांची लढाई लढलात? प्रवीणदादा गायकवाड अहद ऑस्ट्रेलिया आणि तहद कॅनडा. अरे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीची पोरं 7वीच्या पुढं आश्रमशाळांमध्ये दाखले काढायला येत नाहीत. शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुणाचं आहे? आणि समतामूलक समाज निर्माण करायचं आहे. या पवारांनी, या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी, या महाराष्ट्रातल्या टोटल बजेटपैकी 1% बजेटरी तरतूद या गावगाड्यातल्या ओबीसी विजयंती म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला केली नाही. कसला समतामूलक समाज प्रवीणदादा गायकवाड तुम्ही निर्माण करताय? कुठल्या समतेची तुम्ही भाषा बोलताय? कुठल्या बहुजनांची व्याख्या तुमच्याकडे आहे? तुम्ही नेहमी इतिहास उकरून काढला, ब्राह्मणांच्यावरती टीका केली आणि टार्गेट कधी माळ्याला टार्गेट केलं, कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं, कधी वंजाऱ्याला टार्गेट केलं, कधी बंजारा समाजाला टार्गेट केलं. सोयीनुसार तुम्ही वागला. कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत? या महाराष्ट्रामध्ये 200-250 कारखाने आहेत. 2 नंबरला लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाचा एकही कारखाना या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये होऊ शकला नाही. आणि म्हणे रस्त्यावर या आणि काम करा आणि काम उभं करा. अरे आम्ही जर तेवढे काम करणारे असतो तर आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीत कशाला गेलो असतो? बाबासाहेबांनी आम्हाला रिझर्वेशन कशासाठी दिलं असतं? त्यामुळे प्रवीणदादा गायकवाड, अभी तो बात सुरू हुई है, दूर तक जाएगी ये बात. सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर भाजपच्या आमदारांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. याला जबाबदार अजितदादा पवार आहेत. जातीयवादी अजितदादा पवार. आदिवासी विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी, समाज कल्याण विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी, ओबीसीच्या महाज्योतीची 150 कोटी रुपयांचा बॅकलॉग, सारथीच्या विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला 1 स्ट्रोक 7-7, 8-8 लाख रुपये अकाउंटला जमा करणारे हे अजितदादा पवार. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र 1 रुपया द्यायला तयार नाहीत. हा कुठला न्याय आहे? अरे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जातीवाद करताय अजितदादा पवार. एका बेंचवर बसणारे सारथीचे विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी, त्या पोरांच्या अकाउंटला 7-7 लाख रुपये जमा केले आणि ओबीसीच्या पोरांना मात्र तुम्ही निधी द्यायला तयार नाही. हा कुठला न्याय आहे? काय कळतं अजितदादा पवारांना सोशल जस्टिस म्हणजे काय? मुळात कारखानदारांच्या हातामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मी काय बोलतोय हे चांगलं कळतंय. अजितदादा पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अजूनही विश्वास करून आहोत. येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाज्योती ओबीसीच्या बजेटरी तरतुदीविषयी जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर मग संघर्ष या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा काळ हा ओबीसींचा असेल. प्रवीणदादा गायकवाड कुठल्या शेवटाची कुठली सुरुवात करणार आहेत आम्हाला माहिती नाही, पण आमच्याच जीवावर तुम्ही राजकारण केलं आहे. पण आता आमच्या पोरांना कळायला लागलं आहे तुम्ही दोगले आहात, तुम्ही डुप्लिकेट पुरोगामी आहात. हा माझा आरोप प्रवीणदादा गायकवाड आणि त्याच्या सगळ्या संघटनेवर आहे. हाके सर, गेल्या काही दिवसांपासून ओबीसीच्या आरक्षणाबाबत तुम्ही भूमिका मांडताय, मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे यावर तुम्ही देखील बोलताना दिसत नाही. आणि गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके बारामतीच्या शारदा प्रांगणात 7 दिवसाचं जे उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे 2014चं. दुसरी गोष्ट, धनगर समाज ओबीसीमध्ये येत नाही हे सांगितलं कुणी? धनगर समाजाला जे विजयंतीचं 3.5% आरक्षण आहे ते 27% मधलंच आहे. जे पंचायत राजमधल्या निवडणुका लागतात तो धनगर समाज ओबीसीमधूनच येतो. केंद्रामध्ये जेवढा शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला धनगर हा ओबीसीमध्येच आहे. त्यामुळं धनगर समाजाची ही जबाबदारी आहे की या 27% आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाच्या पोरांची जबाबदारी आहे. जे ताटातलं आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवायचं का नाही वाचवायचं? त्यामुळे आमची प्रायोरिटी आता आमच्या विजयंती आमच्या ताटातलं आमची पोरं शिकत आहेत, पोरं MPSC देत आहेत, पोरं नोकऱ्यामध्ये जात आहेत. ते आरक्षण सोडून द्यायचं असं म्हणणं आहे का कुणाचं? त्यामुळं आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे ना. त्यामुळं धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या अलीकडच्या नेतृत्वाला सगळं कळतं आहे. प्रकाशअण्णा शेंडगे असतील, महादेवरावजी जानकर असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, ह्या सगळ्या मंडळींचं ओबीसी रिझर्वेशन टिकलं पाहिजे ही एकमुखी मागणी आहे. त्यामुळं आम्हाला खरं काय खोटं काय चांगलं कळतं आहे.
आणि आमचं शोषण कुणी केलं आहे, आमचं प्रतिनिधित्व कुणी नाकारलं आहे. आमच्या बारामती परिसरामध्ये लढणाऱ्या अनेक पिढ्या होत्या. मारुतराव चोपड्यांची होती, कोकरेंची होती, देवकात्यांची होती. कुठं आहे ती माणसं? कधीतरी एकदा अरे भूतदया म्हणून तर त्यांना कुठलं तरी एखादं प्रतिनिधित्व द्या. तुम्ही नेहमी आमच्या मताचा वापर तुम्ही करणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिसाब चुकता होईल इथून पुढच्या कालावधीमध्ये. तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीची ही जी लढाई आहे, मग धनगर समाजाला एसटी मध्ये त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका असणार आहे का फक्त ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातच तुम्ही बातचीत करणार? आमच्या 4 पिढ्यांची लढाई एस टीची, पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी. आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना. आमचं ताटातलं आरक्षण वाचवायचं का नाही वाचवायचं, त्यामुळं एस टीची लढाई चालू राहील. पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही. आणि फक्त धनगराचंच एनटीचंच बोलत नाही मी. गावगाड्यातल्या 27% गावगाड्यातल्या विजय एनटी ओबीसीच्या सगळ्या माणसांचं, गाव कुसामध्ये राहणाऱ्या समदुःखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे. शेवटचा प्रश्न घेतो. सातत्यानं तुम्ही ह्या ओबीसीच्या आरक्षणावरती बोलताय, अजित पवारांवरती तुम्ही सातत्यानं टीका करताय. अजित पवारांचं अर्थ खातं आहे, अर्थ खात्याच्या माध्यमातून निधी मिळत नाही. मग असं असताना मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तुम्ही बोलत नाही, केवळ जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हा अजित पवारांना टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी. आम्ही हक्क मागितले की जातीय द्वेष का? जातीय द्वेष मी धनगराबद्दल बोलत नाही. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या 450 जातींच्या हिताची बात करतोय. फक्त धनगर येतो का? ओबीसीमध्ये 450 जाती येतात. आणि विधानसभेमध्ये कालच्या हाऊसमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळी हा प्रश्न अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला त्यावेळी उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का? उत्तरदायित्व ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त नियोजनाची ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांनीच उत्तर दिलं ना. त्यामुळं उत्तरदायित्व अजितदादा पवारांकडे, तर आम्ही अजितदादा पवारांबद्दलच बोलणार ना. आणि सत्तेमध्ये राहणारे नेहमी अर्थमंत्री पदाला गुळाला जशा मुंगळ्या चिकटून बसतात, अर्थ खातंच कशासाठी हवं असतं? उत्पादन शुल्क मंत्रीपदच कशासाठी हवं असतं? उत्पादन शुल्क अजितदादा पवारांना यासाठी हवं आहे की जय पवारांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन ही 1,10,000 लिटरचं आहे. तो कारखाना चालवायचा आहे, त्या कायद्यामध्ये खाडाखोड करायची आहे, म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी लागतात. अरे आता आम्हाला कळतंय ना, आम्हाला संविधान कळतंय, तुम्ही काय वागताय ते कळतंय. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये बास झालं शोषण. इथून पुढे आमची लढाई ही हक्क अधिकाराची तीव्र लढाई असेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.